सो हाय एव्हरीवन, फायनली संडे, ज्या दिवसाची मी आणि ऋतू खूप आतुरतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे संडे. आणि फायनली संडे आलेला आहे आणि आजचा आमचा प्लॅन आहे मुंबईला शॉपिंगला जायचा. कारण 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 माझा भाचा म्हणजे आमच्या हार्दूचं लग्न आहे. सो त्याच्या लग्नासाठी मी अजूनही काही शॉपिंग केली नाही आहे. सो म्हणून मग माझा आणि ऋतूचा प्लॅन झाला की आज संडे आहे, सो आपण जाऊया मुंबईला. तर मग आम्ही आमची गाडी काढली आणि निघालो मुंबईला जायला. सर्वात पहिले आम्ही यश पद्माला आलो, आमची गाडी पार्क केली. त्याच्यानंतर आम्ही पोचलो थेट स्टेशनला आल्यानंतर आम्ही पहिले दादर रिटर्न 2 तिकीट्स काढले. त्याच्यानंतर चालत निघालो स्टेशनवरून प्लॅटफॉर्मला जायला. फायनली आम्ही इथे प्लॅटफॉर्मला पोचलो आणि मग इथे आमची ट्रेन आलेली आहे. संडे असल्यामुळे फारशी काही गर्दी नव्हती, सो आम्हाला पटकन बसायला सीट मिळाली. मग पहिले आम्ही मस्त विंडो सीट्स पकडून बसून घेतलं आणि हा होता माझा आजचा लुक. ठीकठाक होता, म्हणजे ठीक आहे. आणि मग फायनली आम्ही ते विरारला पोचलो आहे. विरारला पोचल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रॉस करून आम्हाला पुन्हा दुसरी ट्रेन पकडायची होती. आणि फायनली एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला सीट भेटली. माहिती आहे, विरारहून एवढी गर्दी असते ना चर्चगेट ट्रेन्सला की बस. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पोचलो होतो दादर स्टेशनला एवढ्या गर्दीतून. आणि मग सर्वात पहिले आम्ही घेतला मँगो ज्यूस. मी आणि ऋतू आम्ही दोघींनी सेम घेतलं होतं. मोस्टली आम्ही सर्व गोष्टी सेमच करतो. त्याच्यानंतर मँगो ज्यूस पिल्यानंतर मग आम्ही चालत निघालो होतो हिंदमाताला जायला. कारण मोस्टली साड्यांचे जे शॉप्स आहेत ना ते हिंदमाताला आहेत. आणि फायनली मग आम्ही सत्यम टेक्सटाईलला पोचलो होतो. इथे ना खूप छान साड्या, खूप जास्त छान साड्या असतात, खूप व्हरायटीज असतात आणि मेन म्हणजे रिजनेबल रेटमध्ये असतात. ह्या आधीसुद्धा मी इथे शॉपिंग केली आहे. आणि इथे आल्यानंतर ते दादांनी मला एवढ्या साड्या दाखवल्या ना की मी पूर्ण अशी कन्फ्यूज झाली होती, कुठली घेऊ आणि कुठली नको. मग फायनल एवढ्या स्ट्रगलनंतर माझं ठरलं की ही साडी घ्यायची पैठणी. त्याच्यानंतर अजून एक मी जॉर्जेटची साडी घेतली होती. आणि मग नंतर हे सर्व घेतल्यानंतर बिल केल्यानंतर आम्ही तिथून निघाल्यानंतर सर्वात पहिले आम्ही आलो रेस्टॉरंटला चहा प्यायला. आज होती संकष्टी, त्यामुळे मी काही खाऊ नव्हतो शकत. सो म्हणून मग चहा ज्यूस हे सर्व पिऊन आमचं काम चालू होतं. चहा पिल्यानंतर मग आम्ही ज्वेलरी शॉपिंगसाठी निघालो. आणि ते खूप सारे ज्वेलरीमध्ये पण ऑप्शन असतात, म्हणजे खूप आपण कन्फ्यूज होतो. त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा आलो लस्सी प्यायला. भूक लागत होती बट काय, उपवास होता. फायनली एवढ्या उन्हात आम्ही फिरत होतो. मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एका गल्लीमध्ये गेले, तिथे खूप साऱ्या व्हरायटीज होत्या ज्वेलरीच्या, ट्रेडिशनल ज्वेलरीच्या. त्याच्यानंतर मी बुगडी वगैरे तिथून घेतली. आणि मग फायनली आम्ही निघालो, पुन्हा स्टेशनला आलो. का तर आम्हाला पुन्हा विरारला जायचं होतं. मग ॲक्च्युली आम्ही आता डायरेक्टली बोईसरला आल्यानंतर मी शूट करते, कारण ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती आणि एवढी धावपळ झाली की मला शूट करायला वेळच नाही भेटला. सो फायनली आम्ही बोईसर स्टेशनला पोचलो, आमची गाडी घेतली आणि फटाफट आम्ही निघालो होतो सरोवरला जायला. सरोवर हा रेस्टॉरंट आहे बोईसरमधला, व्हेज आहे. मग तिथे येऊन सर्वात पहिले आम्ही साबुदाणा वडा ऑर्डर केला. आणि मग इथे फायनली आमची ऑर्डर आली होती आणि आम्ही खायला सुरुवात केली भुक्कडसारखी, कारण खूप भूक लागली होती. फायनली घरी पोचल्यानंतर सर्वात पहिले मी हेअर वॉश करून घेतला, कारण मंडेला हेअर वॉश मला करता येत नाही. मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग मी ती खिचडी बनवली होती, ती खाऊन उपवास सोडला.